मंदिरचे बांधण्याचे काम पूर्णावस्थेला आले. त्यात श्री नृसिंह सरस्वतींची मूर्ती स्थापन करण्याची वेळ समीप आली. परंतु श्री गुरूंची प्रतिमा कशी तयार करावयाची हा प्रश्न होता. श्री गुरूंची प्रतिमा तयार करण्याकरिता अस्सल व एकमेव उपलब्ध साधन म्हणजे श्री गुरुचरित्रात त्यांचे वर्णिलेले शब्दचित्र हेच होय. याच आधारे व सध्या आद्य श्री शंकराचार्यांचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्राच्या नमुन्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे छायाचित्र काढावे असे श्री ब्रह्मानंद सरस्वती यांनी ठरविले. ते काम त्यांचे शिष्य व भक्त श्री रा. बा. धुरंधर, मुंबई स्कूल ऑफ आर्ट्सचे मुख्याध्यापक यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई स्कूल ऑफ आर्ट्सचे तत्कालीन प्राचार्य श्री सालोमन साहेब यांचा व श्री ब्रह्मानंद स्वामी यांचा परिचय असल्यामुळे त्यांनीही स्वयंस्फूर्तीने मीही एक चित्र काढतो असे स्वामींना सांगितले. अशा प्रकारे श्री ब्रह्मानंद स्वामींच्या अनुज्ञेने उपरिनिर्दिष्ट दोघांनीही श्रींचे चित्र काढण्याचे ठरविले. एके दिवशी त्या दोघांनाही श्री गुरुमूर्तीचा स्वप्न साक्षात्कार होऊन मला नीट न्याहाळून घ्यावा, आपले चित्र काढा अशी आज्ञा झाली. साक्षात्काराच्या अनुभवानुसार दोघांनीही स्वतंत्रपणे काढलेली आपापली चित्रे स्वामींच्या जवळ आणून दिली. आश्चर्याची गोष्ट अशी की ती दोन्ही चित्रे अगदी तंतोतंत एकाच नमुन्याची होती. श्रींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झालेले ते दोन्ही चित्रकार धन्य होत. ज्यांच्या चित्रकला चातुर्याने व नैपुण्याने सर्वसाधारण जनतेला सुद्धा श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे, ते धन्य होत. श्रींची मूर्ती घडविण्यास लागणारा खर्च देण्याची इच्छा श्री धुरंधर यांनी व्यक्त केली व श्री ब्रह्मानंद स्वामींनी त्या गोष्टीस संमती दिली. तसेच श्री एम. ए. जोशी यांनी श्रींच्या चित्राचे छायाचित्र काढून दिले व श्री दत्तात्रेयाची तस्बीर करून दिली. जयपूर येथे श्रींची संगमरवरी पाषाणाची नयनमनोहर मूर्ती तयार करवून ती श्री ब्रह्मानंद सरस्वतींनी आपल्याबरोबर मोटारीतून कारंजा येथे आणली. शक्य 1856 चैत्र शुद्ध 13 पासून पंचानिक दीक्षेने प्रारंभ करून चैत्रवद्य 2 लाच 1 एप्रिल 1934 चित्रा नक्षत्रयुक्त वृषभ लग्नाच्या सुमुहूर्तावर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ह्या मूर्तीची मंदिरात त्यांनी प्रतिष्ठापना केली. त्याचबरोबर श्री दत्तात्रेय, श्री चिंतामणी गणपती, श्री काशी विश्वेश्वर व श्री गुरुकृपा यांचीही स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठापना करण्यापूर्वी श्रींची बालसन्यासी स्वरूपाची सदर मूर्ती मंदिराजवळील घरात आणून ठेवण्यात आली होती. प्रतिष्ठापनेच्या महोत्सवाकरिता काशी व नाशिक येथून विद्वान ब्रह्मवृंदांना बोलविण्यात आले होते. त्यांच्या करवी मंत्रानुष्ठान, जप इत्यादी कार्ये श्री ब्रह्मानंद सरस्वतींच्या देखरेखीखाली 4 दिवस सुरू होती. प्रतिष्ठापनेच्या दिवशी पूजा अर्चा करण्यापूर्वी मंदिराचा कळस व मूर्तीचे आसन यांवर ब्राह्मणांनी वेदमंत्रांनी अभिषेक केला. नंतर मंदिराजवळील घरातून श्रींची मूर्ती पालखीतून वाजत गाजत मंदिरात आणण्यात आली व नंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन जवळून दर्शन घेण्याचा पुन्हा कधीही न मिळणारा लाभ सर्वांनी घेतल्यावर महाप्रसाद झाला. महाप्रसादाचा पुण्यलाभ सुमारे 1000 लोकांनी घेतला. तो दिवस म्हणजे कारंजा नगरीतील एक चिरस्मरणीय व पावन दिन होता. ज्या लोकांनी तो सोहळा प्रत्यक्ष अवलोकिला ते धन्य होत. या दिवसापासूनच भाविकांना श्री नृसिंह सरस्वतींच्या साक्षात अस्तित्वाचा अनुभव येऊ लागला. सुमारे 1920 ते 21 साली श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी हे गाणगापुरात दर्शनाकरिता गेले होते. त्यावेळी श्री नृसिंह सरस्वतींच्या कारंजा येथील जन्मस्थानाचा तपास करून ते स्थान निश्चित करावे किंवा तेथे श्रीगुरूंचे मंदिर बांधून त्यात त्यांची मूर्ती स्थापन करावी याबद्दल त्यांच्या मनात अस्पष्ट अशी कल्पनाही आली नव्हती. गाणगापुरात ते दर्शन घेत असता तू माझ्या निर्गुण पादुकाचे काम सुरू कर असा जोराचा आदेश श्रीगुरूंनी दिला. परंतु त्या पादुका कशाकरिता व कोठे स्थापन करावयाच्या वगैरे बाबतीत त्यावेळी काहीच दिग्दर्शन करण्यात आले नाही. श्री गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी काशीस परत आले व तेथे त्यांनी आदेशानुसार अनुष्ठान सुरू केले. 5 दिवस सतत अनुष्ठान चालू ठेवल्यानंतर त्यांना श्रीगुरूंच्या निर्गुण पादुका मिळाल्या. त्या निर्गुण पादुकांवरील हे अनुष्ठान श्री ब्रह्मानंद सरस्वतींनी सतत 12 वर्ष चालू ठेविले. पुढे कारंजा येथे मंदिर बांधून तयार झाले. तरीही त्यांना निर्गुण पादुका संबंधीचे गूढ उकलले नाही. परंतु मंदिरात श्रीगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होताच निर्गुण पादुका सुरू करण्याचा गाणगापूर मुक्कामी झालेला आदेश व तदनुसार चालू ठेविलेले अनुष्ठान यांचा उलगडा झाला.
ह्या निर्गुण पादुका कारंजा येथे श्रीगुरूंच्या सन्निध स्थापन करण्याकरिता म्हणूनच त्या सुरू करण्याचा आदेश त्यांना झाला होता हे त्यांच्या ध्यानात आले. श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुका हे त्या देवतेच्या दिव्य व साक्षात अस्तित्वाचे प्रतीक असते, असा अनुभव आहे. श्री ब्रह्मानंद सरस्वतींनी त्या निर्गुण पादुका काशीहून अत्यंत शुचिर्भूतपणे स्वतंत्र मोटारीतून कारंजास आणल्या व शके 1858 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांची स्थापना केली. या निर्गुण पादुकांची स्थापना श्री गुरुमूर्तीच्या स्थापनेनंतर 1 वर्षाने झाली. पुढील भागात